हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नाईक तुम्हा सर्वांची माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. तर आज होती पौर्णिमा आणि पौर्णिमानिमित्त मी आज सत्यनारायण केला होता. तर आपण सत्यनारायणची पूजा कशाप्रकारे करावी किंवा संकल्प कशाप्रकारे करावा, त्याचबरोबर आपण पूजा मांडणी कशाप्रकारे करू शकतो, ही संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर सुरुवातीला तुम्ही बघत असाल तर जे काही आपल्याला पूजेचं साहित्य लागणार आहे तर ते सर्व तुम्ही अशा प्रकारे एकत्रित करून घ्या. जेव्हाही तुम्ही अशा प्रकारे कोणतीही सेवा करता तर तेव्हा सुरुवातीला जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे तर ती जागा पहिल्यांदा स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर तिथे तुम्ही पूजा मांडण्यासाठी सुरुवात करू शकता. तर इथे मी पूजेला जे काही साहित्य लागणार होतं तर हे सर्व साहित्य एकत्रित करून घेतलेलं आहे. म्हणजेच जी काही फुलं मला लागणार होती पूजेसाठी तर ती सर्व मी अशा प्रकारे एकत्र करून घेतलेली आहेत. त्याचबरोबर जी आंब्याची पानं लागणार होती, आंब्याची डाळे लागणार होते तर ते सर्व मी अशा प्रकारे घेतलेले आहेत. त्याचबरोबर जे आरतीचं ताट होतं तर त्यामध्ये देखील मी सर्व जे पूजेला लागणारं साहित्य होतं तर सर्व मी ते काढून घेतलेलं आहे. त्याचबरोबर श्रीफळ, हळदी कुंकू, अष्टगंध, त्याचबरोबर गुलाबजल, त्याचबरोबर जी बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला पूजेमध्ये लागणार असते. म्हणजेच जेव्हाही आपण सत्यनारायण करतो तर तेव्हा आपल्याला सत्यनारायणाच्या पूजेमध्ये बाळकृष्णाची मूर्ती हवी असते. त्यामुळे इथे मी अशा प्रकारे बाळकृष्णाची जी मूर्ती आहे तर ही घेतलेली होती. आणि नवीन म्हणजे ती जी मूर्ती आहे तुम्ही बघत आहात आता व्हिडिओमध्ये तर ही मूर्ती नवीनच आहे. तर हिची देखील प्राणप्रतिष्ठा करायची होती. म्हणजेच मूर्तीचा देखील मला अभिषेक करायचा होता. आणि तुम्ही बघत असाल तर मूर्तीवरचं जे काम आहे तर ते खूप छान प्रकारे केलं गेलेलं आहे. म्हणजेच जे काही कोरीव काम असतं मूर्तीवरचं तर ते देखील खूप छान आहे. त्यामुळे मला ही मूर्ती खूप आवडली होती आणि बरेच दिवस झाले माझा विचार चालू होता सत्यनारायण करण्याचा. अशा प्रकारे जे काही आता पूजेचं साहित्य लागणार होतं तर हे सर्व मी एकत्रित करून घेतलेलं आहे. आणि जी बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही बघत आहात तर ही मूर्ती देखील खूप छान आहे आणि याच्यावरचं जे डिटेलिंग वर्क आहे तर ते देखील खूप छान प्रकारे केलेलं गेलेलं आहे. त्याचबरोबर जे तुम्ही बाळकृष्णांचे कानं बघत असाल तर यामध्ये देखील होल आहेत, म्हणजे त्या देखील आपण त्यांना बाळ्या देखील घालू शकतो. त्याचबरोबर जे काही आता पूजेचं साहित्य होतं तर सर्व मी अशा प्रकारे अरेंज केलेलं आहे. म्हणजेच जिथे मला पूजा मांडायची आहे तर ती जागा पहिल्यांदा आपण स्वच्छ पुसून घ्यायची. त्यानंतर जर तुमच्याकडे चौरंग असेल तर चौरंगाखाली तुम्ही पहिल्यांदा एक स्वास्तिक काढून घ्या आणि त्यानंतर तुम्ही पूजा मांडण्यासाठी सुरुवात करू शकता. तर इथे मागच्या साईडला म्हणजेच मी एक बॉक्स ठेवला होता, कारण माझ्याकडे जो मोठ्या साईजचा चौरंग असतो तर तो मी इथे सोबत आणलेला नाही आहे. जर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. सुरुवातीला जी आंब्याची डाळी होती तर ती मी इथे लावून घेतलेली आहेत. त्याचबरोबर जेव्हाही आपण कोणतीही सेवा करतो तर त्या सर्वात पहिल्यांदा आपल्याला दीपप्रज्वलन करायचं असतं. त्यामुळे जे समय आहेत तर ते मी इथे प्रज्वलित करून घेतलेले आहेत. समयांची देखील मी पूजा करून घेतली. त्याचबरोबर त्यांना फुल देखील अर्पण केलं. यानंतर जो सत्यनारायण भगवंताचा फोटो आहे तर या फोटोला देखील मी हळदी कुंकू लावून घेतलं. म्हणजेच पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला हा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा, त्यानंतर आपल्याला तो पूजेमध्ये ठेवायचा आहे. फोटो ठेवण्या अगोदर खालती तुम्ही थोड्याशा अक्षता ठेवा आणि त्यावरती जो फोटो आहे तर तो तुम्ही ठेवा. तर तुम्ही बघू शकता यानंतर जो फोटो होता तर त्याला मी हळदी कुंकू अष्टगंध लावून घेतलं. त्याचबरोबर जे फुलांची माळ होती तर तिथे मी अर्पण करून घेतली. यानंतर जे वस्त्र मी तयार केले होते, म्हणजे जे कापसाचे वस्त्र आपण तयार करत असतो तर ते देखील मी वाहून घेतले. त्याचबरोबर त्यांना जो कलावा आहे तर तो देखील मी फोटोला अर्पण करून घेतला. आणि यानंतर समोरच्या साईडला म्हणजेच जेव्हाही आपण सत्यनारायणाची पूजा करतो तर तेव्हा आपल्याला पूजेमध्ये 3 सुपाऱ्या ठेवायच्या असतात. एक गणपतीची, एक कुलदेवीची आणि एक वरुण देवाची. तर सुरुवातीला म्हणजेच एक सुपारीचा मी अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर एकदाच सर्व ज्या सुपाऱ्या आहेत तर त्या मी इथे पूजेमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीचा देखील मी अभिषेक करून घेतला. भगवान सत्यनारायण व्रताची कथा कोणत्याही दिवशी भक्तिभावाने करता येते, परंतु पौर्णिमा हा दिवस शुभ मानला जातो. पौर्णिमेच्या दिवशी हे व्रत दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि सुखात वाढ करण्यासाठी देखील केले जाते. जर एखाद्याला त्याच्या दुःखापासून मुक्ती मिळत नसेल तर एखाद्या विद्वान आणि सुसंस्कृत पंडिताच्या मदतीने वर्षातून एकदा तरी षोडोपचारे पद्धतीने पूजा करताना भगवान श्री सत्यनारायण व्रताची कथा ऐकली तर त्याला चमत्कारिक परिणाम मिळतात. सत्य सनातन धर्मामध्ये जीव आणि जीव निर्माण करणाऱ्या ईश्वरांविषयी अनेक तथ्ये आहेत. या अभंग असत्याचा अभ्यास करून त्यांचे पालन केल्याने मनुष्य जन्ममृत्यूंच्या बंधनातून सहज मुक्त होतो. भ्रम आणि भौतिकवादाच्या पांघरुणात पांघरलेला मनुष्य अनेक जन्म विविध प्रकारची दुःखे भोगतो. हे आध्यात्मिक दुःख असे म्हटले जाते. जे अलौकिक म्हणजेच वादळ, भूकंप, पूर, देवी शक्ती आणि निसर्ग, अलौकिक म्हणजेच विमान, जहाज, रेल्वे आणि इतर वाहने आणि भौतिक साधनांमुळे उद्भवतात. त्याचप्रमाणे घर, कुटुंब, शरीर, रोग, व्याधी, हृदयविकाराचा झटका, रक्तदाब, शुगर इत्यादी रोग ज्यामुळे विविध प्रकारचे मानसिक व शारीरिक त्रास होतात याला विद्वानांनी शारीरिक दुःख म्हटले आहे. वेद, पुराण, धर्मग्रंथ, कथा आणि सत्य सनातन धर्माच्या घटनांमध्ये जीवनभर विविध प्रकारच्या दुःखात भटकतात. अतिशय रोचक आणि सत्य तथ्ये उपलब्ध आहेत. ध्यान, चिंतन, कीर्तन आणि चिंतन याद्वारे त्यांचे पालन केल्याने माणूस सत्कर्माकडे वाटचाल करतो.
त्यामुळे जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आयुर्मान वाढते आणि पत्नी, पती, पुत्र, धन, समृद्धीही वाढते. त्याचप्रमाणे अत्यंत विशेष आणि महत्त्वाची व्रत कथा म्हणजे सत्यनारायण व्रत कथा. श्रद्धेने व्रत करून सत्यनारायण व्रताची कथा सांगितल्याने किंवा ऐकल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. कौटुंबिक वृद्धी, व्यवसायात नफा तसेच विविध प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते. खरं तर सत्य हेच नारायण आहे. सत्याला साक्षात भगवान समजून सत्यव्रत जीवनात अंमलात आणणे सत्यनारायण कथेचं मूळ उद्देश आहे. सर्व सुपाऱ्यांची इथे मी आता पूजा करून घेतलेली आहे. त्याचबरोबर त्यांना मी फुलं देखील अर्पण केली. याचबरोबर ज्या दक्षिणा आहे तर ती देखील मी तिथे ठेवून घेतलेली आहे. याचबरोबर जी घंटी होती आणि जो शंख आपण पूजेमध्ये घ्यायचा असतो, म्हणजेच जेव्हाही आपण भगवान विष्णू यांची सेवा करतो तर आपल्या पूजेमध्ये आपण घंटी आणि शंख हा ठेवायचा असतो. त्यामुळे तुम्ही बघत असाल तर जे छोट्या कलरचे वस्त्र होते माझ्याकडे तर ते इथे मी पूजेमध्ये ठेवलेले आहेत आणि जी घंटी आहे तर ती देखील मी एका साईडला ठेवली आहे आणि जो शंख आहे तर तो दुसऱ्या साईडला ठेवला आहे. त्यांची देखील मी पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे मी आता कलशाची स्थापना करणार आहे. म्हणजेच बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला इथे ठेवायची असते. त्यासाठी मी खालती इथे छोटा जो चौरंग आहे माझ्याकडे तर तो मी ठेवून घेतलेला आहे. त्या खालती पहिल्यांदा मी स्वास्तिक काढून घेतलं. त्यानंतर त्यावरती मी जे लाल कलरचे वस्त्र आहे तर ते ठेवून घेतलेलं आहे. त्यावरती तांदळाची रास मी इथे ठेवलेली आहे. तर तुम्ही गव्हाची रास देखील इथे ठेवू शकता. त्यावरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला जो तांब्या आहे तर तो ठेवायचा आहे. तांब्याला देखील आपल्याला पाचही दिशेने म्हणजे त्याच्यावरती कुंकवाची आणि हळदीची बोटं वडून घ्यायची आहेत. त्याचबरोबर त्यावरती आपण स्वास्तिक देखील काढू शकतो. त्याचबरोबर तांब्यामध्ये आपल्याला 1 रुपया, 1 सुपारी, 1 फूल, थोडंसं हळदी कुंकू, दुर्वा टाकायचे आहेत. त्याचबरोबर अक्षता टाकायच्या आहेत आणि त्यानंतर त्यावरती जो आंब्याचा डाळ आहे किंवा जर तुम्ही नागवेलीची पानं घेतली असतील तर नागवेलीची पानं देखील तुम्ही त्यावरती ठेवू शकता. म्हणजे जी विड्याची पानं असतात तर ती देखील तुम्ही तांब्यावर ठेवू शकता. जर तुम्हाला ती मिळाली नाही तर आंब्याची पानं आपण ठेवू शकतो, कारण आंब्याची पानं आपल्याला इझिली अवेलेबल होऊन जातात. त्यामुळे मी तर इथे आंब्याच्याच पानांचा यूज करत असतो पूजेमध्ये. त्यानंतर त्यावरती मी जी प्लेट आहे तर त्यामध्ये आपल्याला तांदळाची रास ठेवायची असते आणि त्यावरती मी म्हणजेच कुंकवाने स्वास्तिक काढून घेतलं होतं. त्यावरती मी बाळकृष्णांची मूर्ती ठेवली आहे. बाळकृष्णांच्या मूर्तीला देखील मी छान प्रकारे म्हणजे सजवलं होतं. बाळकृष्णांना मी इथे मुकुट परिधान केला होता. त्याचबरोबर त्यांची जी ज्वेलरी आहे तर ती देखील मी त्यांना परिधान केली होती. यानंतर जो हार मी तयार केला होता तर तो देखील मी त्यांना अर्पण करून घेतला. त्याचबरोबर जी गुलाबाची फुलं होती तर ती देखील मी बाळकृष्णांना वाहिली. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी बाळकृष्णांना तुळशीपत्र देखील वाहायचे असते तर ते देखील मी त्यांना वाहून घेतले. त्याचबरोबर जे कापसाचे वस्त्र होते तर ते देखील मी त्यांना वाहून घेतले. त्यानंतर ज्या गजांत लक्ष्मी होत्या म्हणजे जे गजांत हत्ती होते तर ते देखील मी इथे पूजेमध्ये ठेवलेले आहेत. कारण जेव्हाही आपण अशा प्रकारे पूजा करतो तर तेव्हा आपण आपल्या पूजेमध्ये गजांत लक्ष्मी आवर्जून ठेवावे. त्यानंतर प्रसादाचं स्वरूप म्हणून मी इथे साखरेचा म्हणजेच यूज केला होता. तर इथे मी 4 वाट्या घेतल्या होत्या, 1 बाळकृष्णांना आणि 3 म्हणजे जे आपले देवता आहेत तर त्यांच्या देखील मी इथे प्रसाद जो आहे तर तो अशा प्रकारे वाट्यामध्येच ठेवला होता. आणि यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हाही आपण कथा वाचतो सत्यनारायणाची तेव्हा आपल्याला म्हणजे शिऱ्याचा प्रसाद करायचा असतो आणि तो आपल्याला नैवेद्यामध्ये दाखवायचा असतो. तर तो देखील मी इथे केला होता, पण मला व्हिडिओमध्ये ते शूट करणं झालं नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे रांगोळी. तर इथे मी रांगोळी देखील काढून घेतली होती. त्याचबरोबर थोडंसं फुलांचं डेकोरेशन देखील मला करायचं होतं तर ते देखील मी पुढे करून घेतलेलं आहे. पूजेची सर्व मांडणी झाल्यानंतर आपल्याला भगवान सत्यनारायण यांची पोथी वाचून घ्यायची आहे. त्यानंतर त्यांची आरती करून घ्यायची आहे आणि आरती झाल्यानंतर आपल्याला प्रसाद दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही प्रसाद म्हणजेच घरच्यांना देऊ शकता. तर अशा प्रकारे जी पूजा मांडणी आहे तर ते तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्ही बघत असाल तर इथे मी श्रीफळ देखील पूजेमध्ये ठेवलं होतं. संपूर्ण पूजा मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला इथे संकल्प करायचा असतो की आपण पूजा कोणत्या हेतूने करत आहोत किंवा आपण पूजा कशासाठी करत आहोत. तर हे आपल्याला संकल्पामध्ये म्हणजेच पाणी सोडायचं असतं ताटामध्ये. तर तुम्ही बघू शकता आपल्याला म्हणजेच आपल्या हातामध्ये थोड्याशा अक्षता, 1 फूल, हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे की आपण हे व्रत कशासाठी करत आहोत किंवा तुम्ही म्हणजे सत्यनारायण पोथी कशासाठी करत आहात. आणि त्यानंतर जे तुम्ही हातामध्ये घेतलेलं आहे फुल अक्षता तर ते आपल्याला तामणामध्ये सोडून द्यायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे जेव्हा आपण पूजेची उत्तर पूजा करतो म्हणजेच पूजा उचलतो तर तेव्हा ते जे पाणी आहे तर ते आपण आपल्या तुळशीमध्ये टाकून द्यायचं आहे. म्हणजे संकल्पाचं पाणी असतं तर हे आपण आपल्या नंतर तुळशीमध्ये टाकून द्यायचं. सत्यनारायणाच्या कथेतून माणूस सत्यव्रत अंगीकारण खऱ्या सुख समृद्धीचा मालक होऊ शकतो. त्या कथेतून एक संदेश स्पष्टपणे मिळतो की माणसाने जीवनात सत्यनिष्ठेने व्रत घेतले तर त्याला इहलोक आणि परलोक या दोन्ही ठिकाणी खरे सुख प्राप्त होते. याविरुद्ध मनुष्याने सत्यनिष्ठेचं व्रत त्याग करून दिल्यास जीवनात आणि मृत्यूनंतर देखील अनेक कष्ट भोगावे लागतात. जो मनुष्य सत्यव्रताचा अंगीकार करतो तो भगवंताच्या कृपेने संपन्न होतो. ही कथा घरात धान्य, धन, लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद देते. या कथेतून वंशजांना सुख, समृद्धी, संतती, कीर्ती, वैभव, ऐश्वर्य, सौभाग्य, मंगल असे वरदान मिळते. ही कथा घरी केल्याने पितरांनाही शांती आणि मोक्ष प्राप्त होते.
ते आनंदी होऊन आशीर्वाद देतात. ग्रहशांती आणि जीवनात सुखसमृद्धीसाठी सत्यनारायण पूजा अत्यंत शुभ मानली जाते. ज्या लोकांच्या लग्नाला उशीर होत आहे किंवा नातेसंबंध तुटत आहेत किंवा ज्यांचे वैवाहिक संबंध सतत चढउतार होत आहेत त्यांनाही सत्यनारायण पूजा करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय बालकांच्या जन्मनिमित्त आणि नवजात बालकाच्या विधीवेळी सत्यनारायणाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. लग्नापूर्वी आणि लग्नानंतर देखील सत्यनारायण पूजा करून जीवनाची सुरुवात अत्यंत शुभ मानली जाते. या व्यतिरिक्त आरोग्याची निगडीत समस्या दूर करण्यासाठी देखील सत्यनारायण पूजा विशेष फल देणारी सिद्ध होते. स्कंद पुराणात सत्यनारायण हे भगवान विष्णूंचे रूप असल्याचे सांगितले आहे. भगवान विष्णू आणि त्यांच्या रूपाची विशेषतः पौर्णिमा तिथीला पूजा केली जाते. अशा परिस्थितीत या दिवशी कथा सांगण्याची आणि भगवान सत्यनारायणची पूजा करण्याची परंपरा वर्षानुवर्षे प्रचलित आहे. भगवान सत्यनारायण यांची या कथेचा महिमा स्वतःच्या मुखातून देवर्षी नारद सांगितले आहे. पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण व्रताची कथा श्रवण केल्यास हजारो वर्षे केलेल्या यज्ञाइतकेच फळ मिळते असे मानले जाते. भगवान सत्यनारायणाची कथा व्यक्तीला धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देते, जेणेकरून तो आनंदी आणि समृद्ध राहील. असे मानले जाते की जिथे भगवान सत्यनारायणाची पूजा आणि कथन केले जाते तेथे गौरी, गणेश, नवग्रह आणि सर्व दिग्पाल उपस्थित असतात, जे साधकाला आशीर्वाद देतात. सत्यनारायण व्रत कथेच्या महिम्याने सुखी वैवाहिक जीवन, इच्छित वरवधू संतती, उत्तर आरोग्य, आर्थिक लाभ आदींच्या मनोकामना पूर्ण होतात. प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण व्रत कथेचे पालन केल्याने कुटुंबातील सदस्यांना सुख, समृद्धी आणि संपत्ती प्राप्त होते. ज्यांचे जीवन धर्म, संपत्ती, वासना आणि मोक्ष सिद्ध करते. क्लेश नाहीसे होतात. उपजीविकेची संबंधित समस्या, मुलींच्या लग्नातील अडथळे, पतीचे चांगले आरोग्य इत्यादींसाठी सत्यनारायण व्रत अत्यंत शुभ मानले जाते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आजची जी सेवा होती तर ती आता माझी करून झालेली आहे. यानंतर म्हणजेच जी आरती होती तर ती देखील आता माझी करून झालेली आहे. आणि जे व्रत संकल्प मी सोडलेला आहे तर हा देखील मी ते साईडलाच ठेवला होता. त्याचबरोबर बाळकृष्णांना मी ते तुळशीची पत्र देखील अर्पण करून घेतलेली होती. पोथी आहे तर ती आता माझी वाचून झालेली आहे. त्याचबरोबर मी आरती देखील इथे करून घेतलेली आहे. तर आरतीमध्ये मी गणपती बाप्पांची आरती घेतलेली आहे. त्याचबरोबर जी सत्यनारायण भगवंताची आरती आहे तर ही देखील मी इथे वाचून घेतलेली आहे. यानंतर जी बाळकृष्णांची आरती आहे तर ती देखील मी इथे म्हणून घेतलेली आहे. यानंतर आपल्याला भगवान सत्यनारायण यांना प्रसाद दाखवायचा असतो तर प्रसादाचा शिरा देखील आता मी करून घेणार आहे आणि त्यानंतर त्यांना मी नैवेद्यामध्ये दाखवणार आहे. तर तुम्हाला माझा आजचाच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसोबत.